नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आलेचं लागवडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये बेण्याची हार्वेस्टिंग सध्या सुरू आहे आणि त्याचबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. बरेचसे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की खराब असलेलं बेणं, डिसीज असलेलं बेणे हे कसं ओळखायचं आणि त्याचबरोबर चांगलं आणि निरोगी बेणं हे कसे ओळखायचं, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज थोडंसं सविस्तर आपण बोलू. शेतकरी मित्रांनो, पारंपरिक आले करत असताना बऱ्याचशा आपला जो बेस असतो की बाबा आले लागवडीसाठी आपल्याला मुख्य म्हणजे बेण्याचे निरोगी बेणे हे फार महत्त्वाचं राहतं. त्यानंतर निरोगी बेण्यापासून जो आहे तर पुढील काळामध्ये कमी खर्च हा येतो लागवडीचा. झाल्याच्या नंतर येणारा जो आजार असतो बेण्यावरती, आलेवरती, जे सड असेल, कंदकूज असेल, त्यानंतर निमॅटिसाईड असेल तर आणि त्यानंतर पिढीचा प्रादुर्भाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्या निरोगी बेणे जर असेल तर याच्यामध्ये तुमचा खर्च हा कमी राहतो आणि कमी येतो आणि त्यानंतर उत्पादन हे जास्त येतं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा बेणे हे घेत असतो, बेणे घेत असताना आपल्याला प्रामुख्याने काही गोष्टी या लक्षात घ्यायला हव्या आणि त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माझ्या हातामध्ये काही कंद आहे बघा, हे कंद. आणि हे कंद असताना आपल्याला मी हे कंद सगट हे काढलेले आहे आणि सगट काढल्याच्या नंतर या कंदावरती आपण बोलणार आहोत की आता जेव्हा आपण जमिनीमधून जेव्हा बेण्याची निवड करत असतो, प्लॉटमध्ये बेण्याची निवड करत असताना आम्ही एक गोष्टी अशी काळजी घेत असतो की बाबा हे जे बेण आहे, हे जो कंद आहे, तर याला हे जे सोटमुळं आहे शेतकरी मित्रांनो, हे जर नसेल तर त्याचा काय परिणाम होतो आणि जर असेल तर त्याचा काय फायदा होतो हे आपल्याला या व्हिडिओमधून समजून घेऊ. आता या व्हिडिओमध्ये बघत असलेलं हे जे कंद आहे तर या कंदाला आता बघा, हे छोटासा कंद आहे आणि याला इतक्या प्रकारे म्हणजे एक 4 सोटमुळं आहे. त्याचबरोबर बाकीही बऱ्याचशा मुळे आपल्याला बघायला मिळतात. जर शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा आणि नेमॅटिसाईडचा जर ह्या बेण्यावरती जर समजा ह्या प्लॉटवरती जर प्रादुर्भाव असेल तर काय होतं की 99% जे आहे हे जे सोटमुळं आहे तर हे जमिनीतल्या जमिनीमध्ये गळून पडत असतं 100% मध्ये. आणि निमॅटिसाईडमुळं आणि कंद आपलं जे बुरशीजन्य रोगामुळं हे जे आहे तर हे कंदाचे लागलेले जे बेण्याला जर लागून हे जे सोटमुळं आहे तर हे काय होतं की बऱ्याच वेळेस हे जमिनीत गळून पडतं. आणि आपण जे असं फ्रीजमध्ये एखादी वस्तू ठेवतो, एखादा भाजीपाला आणतो, तसा हिरवागार राहतो, तसा मातीमध्ये फक्त एवढा जो कंद आहे तर तो कंद आपल्याला जसाचा तसा बघायला मिळतो. पण भविष्यामध्ये जेव्हा आपण हेच बेणं जेव्हा घेतो, याला मुळी नसल्यामुळे काय होतं, मुळी नसताना आपण जेव्हा हे बेणं घेतो, जेव्हा निरोगी प्लॉटमध्ये आपण जेव्हा नवीन प्लॉटमध्ये आल्याची लागवड करतो त्यावेळेस हे डिसीज असलेलं जे बेणं असतं, ज्याला मुळी नाही आणि मुळी गळून पडलेली आहे. आणि त्याचंच आणखीन एक कारण सांगतो की बाबा ज्या बेण्याला मुळी नाही आहे तर तो बेणं आपल्याला थोडंसं काळपट दिसतं. आता हा जो खडा आहे तर तुम्ही खडा बघत असाल आता व्हिडिओमध्ये हा कसा दिसतो, एकदम थोडासा असा सिल्वर कलर आहे आणि थोडासा लालपट कलर आहे. आणि हेच जर कण समजा ज्या बेण्याला जर मुळी नसेल तर मुळी नसल्यामुळे काय होतं की हा जो कण आहे तर हा आपल्याला थोडासा काळपट दिसतो. जेव्हा मोडल्याच्या नंतर आपल्याला जो आहे तर तो थोडासा त्याचा पोर्शन काळपट दिसतो. आणि त्या अनुषंगाने काय होतं की आपल्याला असं वाटतं की हा जो बेणं आहे तर हा बेणं लागवडीच्या वेळेस आपण जेव्हा प्लॉटमध्ये लावतो तर आपल्याला सुरुवातीच्या काळापासून आपल्याला याला जे आहे तर कंदकूज आणि सडीचा प्रॉब्लेम हा खूप मोठ्या प्रमाणात येतो. एक निमॅटिसाईडचा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो. पीळ ही आपल्याला जास्त बघायला मिळते. आता जर बघत असाल तर माझ्या हातातलं निरोगी बेणं आहे आणि याचा पोर्शन आहे तर आपल्याला असा थोडासा पिवळसर आपल्याला बघायला मिळतो, एकदम साफ आणि सुथरा असं बघायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, तर ह्या प्रमुख गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हव्या. आता बऱ्याच वेळेस काय होतं की आणखीन एक गोष्ट सांगतो की आपलं जे बेणं असतं तर बेण्यामध्ये सगळ्यात मुख्य जे आहे तर समजा हा जो वरचा भाग असतो, आता हा वरचा भाग आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं की याला उघडा असलेला, मातीमध्ये उघडा जरी असला तर याच्यामध्ये आपल्याला जे आहे तर असा उरलेला आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे याला अशा चिरा पडलेला बघायला मिळतात. आणि याच्यामुळं काय होतं की हा जो वरचा डोळा आहे तर तो आपल्याला खराब बघायला मिळतो. जर व्यवस्थित मातीच्या आड जर असेल तर आपल्याला हा जो भाग आहे तर हा आपल्याला असा टणक आणि एकदम व्यवस्थित असा बघायला मिळतो. हे बघा, तुम्ही जर व्हिडिओत बघत असेल तर एकदम असा साफसुथरा आणि स्वच्छ आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये काय असतं की याला कुठल्याही प्रकारची विजाही झालेली नसते. आणि जे उघडं बेणं असतं तर त्यावेळेस काय होतं ते आता याच्यामध्ये बघत असाल तुम्ही, एकदम स्वच्छ आणि साफ आहे, कारण की जास्त प्रमाणात मातीच्या आड असलेलं. तर याच्यामध्ये काय होतं की याला जेव्हा आपण लागवडी करतो, बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर जेव्हा हे जो ओपन भाग असतो की याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव हा या बेण्याला जादा हा आपल्याला बघायला मिळतो. बऱ्याच वेळेस काय झालं, गेल्या वर्षी 2 वर्षापासून काय होतं की आलेच्या बेण्यामध्ये जर्मिनेशनचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत आहे. आणि प्रॉब्लेम तर येतोच आणि त्याचबरोबर आपल्याला एक निमॅटिसाईड जरी ओळखायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये काय बघायला मिळतं की एखादं जर सोटमुळं आपण बघतो, हे जर स्ट्रेट सोटमुळं आहे
आणि जर याच्यामध्ये जर निमॅटोडचा प्रॉब्लेम जर असतात तर हे जे सोटमुळे याच्यामध्ये आपल्याला अशा गिठुळ्या दिसल्या असत्या, म्हणजे काय की बाबा एकंदरीत याला आपल्याला निमॅटिसाईडचा मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणूंचा प्रॉब्लेम आहे. आता निमॅटिसाईड काय करतात की याच्यामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये ह्या मुळामध्ये अंडे घालतात. अंडे घातल्याच्या नंतर ते जे आहे तर न्यूट्रिशन होणारं जे आहे तर ते ब्लॉकेज होतं आणि न्यूट्रिशन कंदाला घेता येत नाही. आणि त्याचबरोबर हे जे सोटमुळं आहे तर याच्या आपल्याला हे जे आता स्ट्रेट दिसतंय सरळ, तर याच्यामध्ये आपल्याला त्या गाठी अशा बघायला मिळतात. तर त्या गाठी बघायला मिळाल्याच्या नंतर काय होतं की बाबा याच्यामधला जो अंडा असतो, जो लार्वा असतो, तो नंतर पुन्हा भविष्यामध्ये आपण जेव्हा लागवड करतो, जेव्हा बेण्याला त्याने असं संक्रमित केलेलं असतं, तर जेव्हा लागवड करतो नवीन पद्धतीचं त्यावेळेस आपल्याला पुन्हा त्याचं त्या बेण्यावरती साईड इफेक्ट बघायला मिळतो. एकंदरीत आपण आज ह्या बेणे निवडीबद्दल मी आपल्याला ह्या 2-3 गोष्टी सांगत आहे. आणि ओळखत असताना काय होतं की काळपट असलेलं बेणं नको आपल्याला, फ्रेश आणि लाल असं सिल्वर कलरचं बघा, हे असं बेन आपल्याला बघायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जो आहे तर हा भाग मोडल्याच्या नंतर असा आपल्याला बघायला मिळाला पाहिजे. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आज आहे 23 मार्च आणि 23 मार्चचे जे आल्याचे बाजारभाव आहे ते जागेवरची खरेदी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका फुलंब्री एक 38 पासून तर 39, 37 पासून तर 39 पर्यंत आजची बाजार हे जागेवरची खरेदी सौदे सुरू आहे. आणि आजचे हे असे बाजार हे सुरू आहे. आणि एकंदरीत आल्याचे जे आहेत तर बाजार आहे आपल्याला थोडेसे या आठवड्यामध्ये कमी बघायला मिळाले. त्याचबरोबर काय आहे की बाजार हे थोडेसे स्थिर बघायला मिळाले आणि बाजार हे आज थांबलेले बघायला मिळाले. त्याच अनुषंगाने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट हे देणेही चालू केलेले आहे. आणि पाण्याची थोडीशी बऱ्याच शेतकऱ्यांची अडचणी असल्यामुळे बरेच शेतकरी, आणि तुमच्या माहितीचं एक सांगू इच्छितो, बाहेर राज्यातून बरेचसे शेतकरी येऊन आपल्याकडून बेणे हे घेऊन जात आहे. तर त्यामुळे यावर्षी लागवडीचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे अदर स्टेटमध्ये सुद्धा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं. ज्या शेतकऱ्यांना बेणेसाठीचा व्हिडिओ पाहिजे होता किंवा बेणे कसं पाहिजे, बेणेची निवड कशी करायला हवी आणि कसं ओळखाल, आता मी जे सांगितलं हे जर तुम्ही बघितलं तर हे नवीन जरी शेतकरी असला तर तो ओळखू शकतो की बाबा प्लॉट्समधलं बेणं हे निरोगी आहे किंवा काही फंगल डिसीज इफेक्टेड आहे किंवा निमेटिसाईड इफेक्टेड आहे, किंवा भविष्यामध्ये आपल्याला ते बेणं आपण एवढा पैसा देत आहोत तर ते बेणं आपल्यासाठी कसं राहील, चांगलं राहील किंवा ते बेण्याचं आपल्याला पुढे भविष्यामध्ये धोका हा होऊ शकतो. ह्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपल्याला निरोगी बेणं हे आपल्याला ताबडतोब हे बघायला मिळतं. आणि निरोगी बेणं हे कसं आहे, ते कसं ओळखायचं, ते मी थोडक्यात या व्हिडिओमधून आपल्याला सांगितलं. बुरशीजन्य आणि निमेटिसाईडचा जर प्रादुर्भाव झाला कुठल्याही प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो, आणि हिवाळ्यामध्ये काय होतं ती सड थांबत चालते, तर असं एक प्रकार होऊन जातो की बाबा ह्या ज्या मुळ्या तर ह्या मुळ्या अजिबात बेण्याला राहत नाही, पूर्ण जमिनीमध्ये गळून पडतात जेव्हा त्याची लागण झाली तर. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही लवकर की बाबा ह्या बेण्याला लागण झालेली आहे की नाही. आपण जेव्हा बेणं काढतो तर 90% बेण्याला आपल्याला अशा मुळ्या बघायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.